थ्री सिस्टर शेतीविषयी तुम्ही ऐकलं असेल. अशा शेतीला खर्च कमी लागतो आणि अर्थात खर्च कमी झाला की नफा आपोआप वाढतो असा दावा केला जातो. ऑर्गॅनिक फार्मचे मुक्तक जोशी यांनी थ्री सिस्टर शेती मेथडनं खुरपणी फवारणीचा खर्च वाचला आणि नफा त्यांचा कसा वाढला हे सांगितलेलं होतं न्यूज 18 मराठीच्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये. आणि याविषयीचा एक रील शेअर केल्यानंतर अनेकांनी मला याविषयी विचारणा केली होती आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या मेथडमध्ये कोणत्या पिकासोबत मूळ पिकासोबत इतर कोणती पिकं म्हणजेच आंतरपीक घेतलं जाऊ शकतं आणि त्याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो. आता ही थ्री सिस्टर मेथड म्हणजे काय तर एका पिकासोबत दुसरं एक नाही तर दोन पिकं म्हणजे आंतरपीक घेतलं जातं आणि ही पिकं एकमेकांना वाढण्यासाठी मदत करतात. म्हणजे एकमेकांच्या वाढीसाठी ती पूरक असतात. त्यामुळे पिकामध्ये तण वाढत नाही, मूळ पिकाला कीड लागत नाही आणि त्यामुळे तुमचा खुरपणी फवारणीचा खर्च वाचतो. शिवाय तीन पिकं सोबतच वाढतात. म्हणजे एका शेतामध्ये 1 एकरचं शेत असेल किंवा 2 एकरचं शेत असेल तर त्याच्यामध्ये एकच पीक लावण्यापेक्षा तीन पिकं त्या ठिकाणी वाढतात आणि त्यामुळे तिन्ही पिकांपासून जास्त फायदा होतो. ही जी थ्री सिस्टर्स मेथड आहे किंवा संकल्पना आहे उत्तर अमेरिकेमधील आदिवासी कृषी परंपरेतून आलेली आहे. या ठिकाणी शेकडो वर्षांपासून ही मेथड वापरली जाते आणि त्यातून चांगला नफा कमावला जातो अशी माहिती आहे. आता या मेथडमध्ये एक पीक जे आधार देतं त्याला मुख्य पीक म्हणतात, मूळ पीक. त्याच्यानंतर दुसरं जमिनीला नैसर्गिक खत देतं आणि हे जे दुसरं पीक आहे ते किडीला सुद्धा आपल्याकडे आकर्षित करतं जेणेकरून मूळ पीक हे शाबूत राहतं. त्याच्यामुळे मूळ पिकाला कीड लागत नाही. आणि तिसरं पीक असतं याच्यामधले ते म्हणजे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याचं काम करत असतं. उदाहरणार्थ मका, ज्वारी, बाजरी, ऊस हे मूळ पीक असू शकतं तुमचं आणि त्याच्यासोबत दुसरं एक असं पीक जे नायट्रोजन देणारं पीक असेल आणि तिसरं जमिनीवर पसरणारं पीक. अशा पद्धतीनं या मेथडचा वापर केला जातो. म्हणजे एका शेतामध्ये तीन पिकं घेतली जातात. आता याच्यामध्ये जर तुम्ही एक मूळ पीक घेणार असाल तर त्याच्यासोबत कोणकोणती आंतरपिकं घेऊ शकतात, कशा पद्धतीनं ती एकमेकांना पूरक असतात किंवा त्याची यादी नेमकी काय आहे ते आपण बघूयात. समजा तुमचं मुख्य पीक आहे मका, हे झालं आधार देणारं पीक आणि त्यासोबत दुसरं नायट्रोजन देणारं पीक असेल चवळी, तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. त्याच्यानंतर तिसरं असेल ते म्हणजे भोपळा जो जमिनीवर पसरणारं पीक असेल आणि हे तिन्ही एका शेतीमध्ये लावू शकता. त्याच्यामुळे तुमचं उत्पादन वाढेल आणि उत्पन्न सुद्धा वाढेल असा दावा केला जातो. मक्यासोबत वाल आणि काकडीचं सुद्धा कॉम्बिनेशन करू शकता. ज्वारी घ्यायची असेल तर त्यासोबतच तूर हे नायट्रोजन देणारं पीक आणि भोपळा हे जमिनीवर पसरणारं पीक लावू शकता. तसंच बाजरी हे मुख्य पीक तुम्हाला घ्यायचं असेल तर बाजरीसोबत मूग, दोडका आणि ऊस हे मुख्य पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत उडीद, कोहळा हे तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर सूर्यफूल हे मुख्य पीक तुम्हाला घ्यायचं असेल शेतीमध्ये तर सूर्यफूल सोबत चवळी, भोपळा याचं कॉम्बिनेशन करू शकता. मग मक्यासोबत आणखी 2 कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. ते म्हणजे मक्यासोबत राजमा आणि खरबूजची शेती तुम्ही करू शकता. हे तिन्ही पिकं एकाच शेतीमध्ये लावून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. शिवाय मक्यासोबत सोयाबीन, टरबूज सुद्धा घेतलं जाऊ शकतं. म्हणजे या तिघांचं कॉम्बिनेशन केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर केळी तुम्हाला घ्यायची असेल तर केळीसोबत मूग आणि रताळ्याची शेती करू शकता. या तिघांचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याला फळबाग करायची असेल तर त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याने ठरवलंय की डाळिंब किंवा आंबा लावायचा आहे तर त्याच्यासोबत तूर आणि भाजीपाला अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करू शकता. अर्थात ही पिकं लावताना त्यामध्ये योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. आणि या मेथडचा ही जी थ्री सिस्टर मेथड आहे त्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे तर या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तण कमी होतं. म्हणजे खुरपणीचा खर्च नाहीये, त्याच्यासोबतच पाण्याची बचत होते आणि रासायनिक खतांचा खर्च सुद्धा कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका पिकाचं नुकसान झालं म्हणजे 3 पिकं तुम्ही एका शेतीमध्ये घेतलेली आहे तर जरी एखाद्या पिकाचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकातून किंवा तिसऱ्या पिकामधून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. आता शेकडो वर्षांपासून वापरली जाणारी ही जी पारंपरिक पद्धत आहे ती आजही शाश्वत शेतीचं उत्तम उदाहरण मानली जाते. मग भारतामध्ये सुद्धा ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते का? तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.